न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता आपण कोणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आहोत आणि आता पिंपळघर या गावामध्ये आहोत आणि इथे आपण पाहू शकतो हा टॉवर आहे। टॉवर कुठल्याही कंपनीचा असो तो काही प्रश्न नाहीये, मात्र आपण टॉवर पाहू शकतो कशा पद्धतीने आणि कुठे बांधण्यात आलेला आहे। जसं आता ही घटना घडलेली आहे की या टॉवरवर एक मनुष्य चढलेला आहे आणि तो वरती जाऊन तिकडे आमरण उपोषणाला बसलेला आहे। म्हणजे तो सहजपणे या टॉवरवर चढला तर हे घातक आहे। अशा घटना जर घडत राहिल्या तर याला जबाबदार कोण? उद्या जर त्याच्या बरोबर काही झालं तर त्याला जबाबदार कोण? कारण मुळातच हा टॉवर बांधलेला आहे तर आपण पाहू शकता की कुठल्याही प्रकारची संरक्षित भिंत तिथे नाही आहे। आपण पाहू शकता की हे फक्त इथे ठेवलेलं आहे आणि त्याला असं तात्पुरतं हे कुंपण आहे आणि काहीच नाहीये, दरवाजा नाहीये, कंपाऊंड प्रॉपर नाहीये, भिंत नाहीये आणि म्हणूनच तो सहजरित्या वर गेलेला आहे आणि हे चुकीचं आहे। कारण त्यामुळे आता हा व्यक्ती गेला, या व्यक्तीने समजा आयडिया दिले पुन्हा दुसरा जाऊन कोण वर जाऊन चढून बसेल तर मग यासाठी ग्रामपंचायत म्हणा किंवा इतर संबंधित जे सगळे विभाग आहेत ते काय करतायत। समजा इथे टॉवर त्याने बांधला तर तो कोणाच्या परवानगीने बांधला आणि जर बांधला तर एकंदरीतच इथल्या गावात राहणाऱ्या लोकांची किंवा मुख्य रस्ता आहे इथून जाणाऱ्या सगळ्या नागरिकांची, प्रवाशांची, वाहन चालकांची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे। हा टॉवर अर्थातच मोठ्या कुठल्या कंपनीचा आहे तो, तर त्यांनी ही कुठल्याच प्रकारची शहानिशा न करता हा टॉवर इथे बांधला का? आणि मग अशा घटना जर वारंवार घडत राहिल्या आणि त्यामध्ये जर काही झालं, विपरीत घडलं तर मग आपण कोणाला जबाबदार ठरणार? ह्या गोष्टी सगळ्या पाहणं गरजेचं आहे। मुळातच असे टॉवर फक्त हा इथेच नाहीये तर बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने टॉवर उभारण्यात आलेले आहेत शहरात। तर मग याचा पाठपुरावा कुठे करायचा आणि कशा पद्धतीने करायचा हे पण महत्वाचं आहे। कारण हे चुकीचं आहे। एकतर हे गाव आहे, गावामध्ये जेव्हा तुम्ही इथे टॉवर बांधलायत, उभारलायत, तेव्हा जर परमिशन घेतली असेल तरी परमिशन घेतल्यानंतर सुद्धा सुरक्षित तऱ्हेचं हे कुंपण बांधणं आणि त्याला पूर्ण पॅक करणं गरजेचं आहे। तुम्ही बघू शकता हा दरवाजा पहा, अतिशय गंज पकडलेला दरवाजा आहे हा, म्हणजे पूर्ण त्याचे मग हा मेंटेनन्स करणं पण गरजेचं आहे ना। तुम्ही टॉवर बांधला म्हणजे होत नाही, त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या सुरक्षाच्या उपाययोजना किंवा मग एकंदरीत मेंटेनन्स आपण पाहू शकता अक्षरशः गंज पडलेला आहे, तुटलेला आहे हा आणि हीच सगळी कुंपणाची पण अवस्था आहे। तर हे चुकीचं आहे आणि मला वाटतं याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे। जे काही संबंधित या टॉवरचे जे काही कोणी आहेत ज्यांनी हे उभारलेलं आहे तर त्यांनी मला वाटतं गावकऱ्यांच्या आणि इतर सगळ्या नागरिकांच्या सुरक्षेचा जबाबदारी घेऊन सुरक्षेची यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे फार गरजेचं आहे, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत। हे टॉवर की साधारण किती जुना आहे? आता 20-21 वर्ष झाली। अच्छा, मग त्यावेळेस ही परमिशन तुमचे वडील वगैरे त्यांनी यासाठी दिली असेल? हो, दिलेले पूर्ण अग्रीमेंट झालेलं आमचं। त्याच्यानंतर पहिला रिलायन्स होता, त्याच्यात अग्रीमेंट झालेला, नंतर मग जिओ मध्ये कन्वर्ट झालं। अच्छा, मग आता सध्या हा टॉवर जिओचा आहे? जिओचा आहे सध्या, जिओचा टॉवर। पण मग 20 वर्ष झाली आणि आपण पाहतोय की अतिशय म्हणजे जर्जर अवस्था, आजूबाजूचा कुंपण म्हणा किंवा दरवाजा हा तुटलेला आहे आणि ही घटना पण घडलेली आहे की सहजपणे तो वर गेला, तो व्यक्ती वर बसलेला आहे। मला तर या आपल्या एरियामध्ये पहिल्यांदाच घटना घडली भोंडे तालुक्यामध्ये। हा, मग याचा मेंटेनन्स वगैरे हे कोणाकडे आहे आणि ते का केलं गेलेलं नाही? त्यांची 5Gची टीम आहे जिओवाल्यांची, पूर्ण असते, मेंटेनन्स करायला येतात, डिझेल वगैरे टाकायला येतात। ते भरपूर वेळा त्यांना वारंवार सांगू पण आम्ही त्या लोकांना लक्ष नाही दिलं। आता आम्ही जे इथे बघायला येतात त्यांना विचारलं ते सांगतात की वरची टीम ऐकत नाही, आम्हाला आमच्याशी सपोर्ट करत नाही त्यांना। तो आता त्यांचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये लँडलॉर्ड काहीच करू शकत नाही। हा, पण हे शेवटी हा त्रास तुम्हालाच आहे ना। तुम्ही एकतर तुम्ही 2-3 वेळा इथे चोरी पण झाली होती अगोदर रिलायन्स मध्ये असताना, पूर्ण बॅटरी बॅकअप वगैरे सगळ्या चोरी पण झालेले। कंप्लेंट करून पण त्यावेळेस काय झालं, निष्पन्न आला की नाही ते माहिती नाही आपल्याला। त्याच्यानंतर पण आता जिओवाल्यांनी करायला पाहिजे, भरपूर वेळा सांगून पण त्या लोकांना लक्ष नाही दिलं, म्हणजे त्यांना दुर्लक्ष करता येते। हा, दुर्लक्ष करतात जिओ। मग आता तुम्ही काय मागणी कराल? आमची मागणी सकाळी पण त्यांना साहेबांसमोरच बोललो, आपले पीएस साहेब त्यांच्यासमोर बोलते काय ते लवकर तुम्ही करून घ्या म्हणून। आणि या अशा पद्धतीच्या घटना जर घडल्या तर याला सुद्धा म्हणजे ते जबाबदार असेल? कारण स्वतः टॉवरवाले जबाबदार आहे, त्या लँडलॉर्डचा विषयच येत नाही। कारण का हा व्यक्ती रात्री मित्राने आमच्या गावातल्या पोरगा त्यांनी बघितलेला होता, मग तो रात्री सव्वा त्यांनी पोहोचवला, त्याचे काय पेपर्स वगैरे आहेत त्यांनी पोहोचवल्यानंतर सकाळी 8, 8:30, 9 वाजता तिथून आवाज यायला लागला स्पीकर मधून
तर हा आम्हाला उठवायला आला की कोणीतरी टावर चालय, त्याला वाटलं की कोणी काम करायचं. हा पण तिथे आम्ही वरती बघितल्यानंतर फोटो लावले, त्यामध्ये आंदोलन करते आम्हाला समजलं. आम्ही सांगितलं की पोलीस चौकीला फोन करा म्हणून, त्यावेळेस पोलीस आले. त्याच्यानंतर ही घटना सुरू झाली. अच्छा, मग आता पुन्हा एकदा तुम्ही हे जे टॉवर वाले आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय हे करा, कारण सुरक्षासाठी किंवा अशा पुन्हा घटना घडू नये आणि इतरांना सगळ्यांना त्रास होऊ नये यासाठी. आता मला तेवढे 6 वर्ष शेवटचं असणार आहे त्यांचं 2026 अग्रीमेंट संपला. मी कॉपी पण मागवली आहे. कॉपी मागवल्यानंतर मग त्यांचं काय ते असेल तर मी पुढे त्यांना सांगणार आहे की तुम्ही एकतर बंद करा किंवा याच्यात सुरक्षा खाते वाढवून घ्या. धन्यवाद. तर हे होते या जागेचे मालक ज्यांनी या टॉवरसाठी परमिशन दिलेले सगळे कागदपत्र सुद्धा आहेत. मात्र परमिशन दिल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीनं सुरक्षेच्या उपाययोजना फार गरजेचं आहे करणं, आणि वारंवार ते म्हणाले की निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष केलं जात आहे. तर हे फार चुकीचं आहे. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.